हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर तुमचं माझ्या आर.के. ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि आज आम्ही निघालो सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर म्हणजे सोमेश्वर जी पाषाण आहे तिथे एक सोमेश्वरवाडी मंदिर आहे. ते खूप प्रसिद्ध पण आहे आणि खूप छान पण आहे. म्हणजे आता तुम्हाला आता समजेलच पुढे चालल्यानंतर की ते मंदिर किती छान आहे आणि काय काय स्पेशालिस्ट आहे तिथे, स्पेशालिटी आणि दिसायला पण किती सुंदर आहे आणि मेन जुनं काम आहे तिथले आणि तिथे यात्रा पण खूप मोठी असते. तर असो, चला मग आज आम्ही छानसे तयार झालो आहे. तसे मी साडीच घालणार होते पण जाऊ द्या म्हटलं, आपल्याला गाडीवर जायचे. मेन म्हटलं साडीवर म्हणजे रिवा जर सोबत असेल तर, आणि मला जर रिवाला गाडीवर घेऊन बसायचं असेल तर मी सहजासहजी ड्रेसच घालते, जे की ज्याला ओढणी वगैरे नसेल, असेच प्लाझो सेट. कारण एकदा असा इन्सिडेंट झाला होता की मी असेच सोमेश्वरवाडीला निघाले होते, म्हणजे मोठी महाशिवरात्री जी असते त्या टायमिंगला गेले होते आणि काय झालं, आणखी आम्ही तिथे पोहोचणार म्हणजे घरी पोहोचणार यात्रेवरून या मंदिरावरून आल्यानंतर घरी पोहोचणार तेवढ्यात माझा दुपट्टा जे आहे ते माझ्या गाडीमध्ये अडकला होता. आणि आमचं नशीब चांगलं की ती गाडी म्हणजे गॅरेजपाशी म्हणजे पार्किंगपाशीच थांबली होती. म्हणजे थांबली की लगेच ते दुपट्टा पूर्ण माझा अडकून गेला आणि गाडी घसरली आणि रिवा पण माझ्यासोबत होती. त्यामुळं मी तेव्हापासून ठरवलं की रिवासोबत जर असेल तर साडी या दुपट्टा असलेले ड्रेस जी असेल ती मी घालणार नाही, कारण मला ते सांभाळायला खूप अवघड जातं. कारण एकतर आपण रेडी झालेलो असतो, केस मोकळे असतात ते, आणि माझे केस खूप सिल्की आहेत त्यामुळे ते खूप इचिंग करतात, सारखं डोळ्यासमोर येतात. तोंडाला बांधलेलं नसतं कारण तोच दुपट्टा मी रिवाला झाकलेला असतो आणि त्यानंतर मी दुपट्टा जे असतो तो पिनअप केलेला असतो आणि सिल्की पण असल्यामुळे तो सारखा निष्ठत असतो, मी किती जरी पिनअप वगैरे केलं तरी पण. त्यामुळं मी सहजासहजी ते रिस्कच घेत नाही आणि असं पण मला ते सांभाळायला खूप टास्क वाटतं, म्हणजे कुठे सांभाळत बसणार ना तेवढं. आणि साडी तर मला खूप असं सफोकेट होतं साडी, म्हणजे मला साडी घालायला खूप आवडते पण मला जास्त असं सफोकेटिंग वाटतं, जास्त दाट म्हणजे असे अंगाला चिटकून जर कपडे जर वगैरे असतील ना, मला ते जास्त नाही आवडत. लूजमध्ये कम्फर्टेबलच तेच वाटतात. तर आम्ही निघालो सोमेश्वरवाडीला. तसं राहुल सकाळची ड्युटी असल्यामुळं तो कंपनीमध्ये गेलेला, त्यामुळे उशीर झालेला. कारण दरवर्षी मी सकाळी पहाटे 6 वाजता जाते. छानसे असे कशालाच हात न लावता डायरेक्टली आंघोळ करणार आणि अगोदरच्या रूमला ना खाली बेलाचं झाड होतं, त्यामुळं मला 108 बेल व्हायला भेटायचे. आणि ह्या वेळेस असं पहिल्यांदा झालं